राज्यात सध्या उन्हाचा कडाका कमालीचा वाढलाय। राज्यातल्या अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर गेलाय। हवामान विभागानं पुढच्या काही दिवसात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज वर्तवलाय। खास करून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात कडाक्याचं ऊन जाणवत असल्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। पूर्वेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। मुंबईमध्ये पुढचे काही दिवस हवामान उष्ण राहील। मुंबईचं कमाल तापमान 35 अंश नोंदवण्यात आलं। मुंबई शेजारच्या ठाणे, रायगड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि मुरबाड या परिसरातही कमाल तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातही तापमानात मोठी वाढ पाहायला मिळतेय। सोलापूर शहराचा पारा 40 अंशांच्या पार गेलाय। अशात सोलापूरच्या प्राणी संग्रहालयातल्या प्राण्यांचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जागोजागी कूलर लावण्यात आले। सोलापूरच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये बिबट्या, माकड, मगर, हरिण असे प्राणी आहेत। यापैकी बिबट्यांना उन्हाचा सर्वाधिक फटका बसतोय। म्हणूनच या बिबट्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी दिवसातनं 2 वेळा त्यांच्यावरती पाण्याचा शिडकावा केला जातोय, तर दिवसभर कूलर लावून त्यांना थंडी दिली जाते। कोकणातही आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा तीव्र इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाकडून कोकणासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। रत्नागिरीच्या चिपळूण शहरामध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पुण्यातही मार्चमध्ये दुसऱ्याच आठवड्यात पुणे तापलंय। लोहगाव, कोरेगाव पार्क परिसरामध्ये तापमान 39 अंशांवरती पोहोचलंय। त्यामुळे सध्या पुण्यातल्या अनेक रस्त्यांवरती दुपारच्या वेळेला शुकशुकाट दिसतोय। विदर्भातही पुढचे 3 दिवस तापमान जास्त राहील असा अंदाज आहे। प्रादेशिक हवामान केंद्राने हा अंदाज व्यक्त केलाय। सध्या अकोल्याच्या तापमान 40 अंशाच्या घरात पोहोचलंय, तर पुढचे 3 दिवस पारा 40 ते 41 अंशांवरती पोहोचेल अशी माहिती नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख प्रवीण कुमार यांनी दिली आहे। और जैसा कि हम इस मानचित्र में देख पा रहे हैं कि जो अकोला है वहाँ का जो तापमान है वो 40 डिग्री के आसपास पहुँचा हुआ है और उससे भी ज़्यादा चल रहे हैं अभी। और ये जो तापमान है अभी अगले दिन 3 से 4 दिन हम देखेंगे तापमान जो अकोला के लिए इसी रेंज में बने रहेंगे, 40 to 41 डिग्री बने रहेंगे। और इसको देखते हुए अकोला के लिए अगले 3 दिन के लिए उष्ण लहर की चेतावनी जारी की गई विथ येलो अलर्ट। तो अगले आने वाले 3 दिन जो रहेंगे वो भी विदर्भ की बात करें, जैसे खासतौर पर अकोला के लिए जो तापमान रहेंगे वो सामान्य से काफ़ी ऊपर चलता रहेगा। और इसको देखते हुए अकोला को येलो अलर्ट्स पे रखा गया है, जिसमें हम अंदाज़ा लगा रहे हैं कि तापमान जो है 41 के आसपास बना रहेगा अगले 3 दिनों के लिए। आणि याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळा आजपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्यात आल्यात। उन्हाळ्याची वाढलेली तीव्रता लक्षात घेऊन सांगली जिल्हा परिषदेच्या सर्व तसंच खासगी प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे। सकाळी 7 ते 11:15 अशी शाळेची वेळ असेल। सध्या जिल्ह्यामध्ये तापमान वेगाने वाढतंय। दुपारच्या कडक उन्हाचा सर्वाधिक फटका प्राथमिक शाळांतील लहान विद्यार्थ्यांना बसतोय। पुढच्या बातमीकडे वळूयात। ग्रामीण भागातील मुलांच्या लग्नाचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला। लग्नाच्या नावाखाली अनेकदा फसवणुकीचे प्रकार समोर येत असल्यामुळे सरकार काही कारवाई करणार का असा सवाल आमदार प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला। त्याला मंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिलंय। योजना तयार करून कारवाई केली जाईल असं पंकज भोयर यांनी म्हटलंय। गावामध्ये, खेडेगावामध्ये 50-100 अशी मुलं आहेत की त्यांचं वय वर्ष 25-30 उलटून गेलेलं आहे। त्यांना मुलीच मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे। म्हणजे उलटा आता हुंडा द्यायची पद्धत, आता मुलींना हुंडा द्यावा लागतो तर लग्न होतंय। आणि फसवणुकीचे प्रकार फार व्हायला लागलेत। बोगस मुली आणतात, लग्न करतात, एकाच मुलीचे 4-4 लग्न। हे असे प्रकार फसवणुकीचे सुद्धा पैसे घेऊन 2.5-3 लाख रुपये ते लुटले जातात अशी परिस्थिती आहे। सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रकाशदादा सोळंके यांनी वर्तमान परिस्थितीत होणाऱ्या वास्तवाबद्दल देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे। निश्चितपणे आपण आपल्या अनुभवावरून ही माहिती सभागृहाला दिली आहे।
ह्या दिलेल्या माहितीची नोंद घेऊन याच्यावर काय काय चांगली कार्यवाही आणि आपल्याकडून सूचना घेऊन याच्यावर देखील काही योजना तयार करण्यात येतील. राज्यात वाढत्या हुंडाबळींच्या घटनांवरनं आज विधानसभेमध्ये सवाल जवाब झाले. काँग्रेस आमदार ज्योती गायकवाडांनी हा मुद्दा उपस्थित करत दिवसाला तब्बल 20 हुंडाबळींच्या घटना घडत असल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर हुंड्यासाठी मुलांचे रेट्स ठरवले जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय. त्यांच्या या प्रश्नावरती उत्तर देताना हुंडाबळी रोखण्यासाठी लवकरच बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं मंत्री पंकज भोयर यांनी सभागृहात सांगितलंय. देशामध्ये 60,000 केसेस अजून प्रलंबित आहेत हुंडाबळीच्या मृत्यूच्या. 50,000 केसेस ह्या 1 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित आहेत. म्हणजे एवढ्या घटना 1 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित ठेवल्या कशा जातात, ह्याच्यावर काही ठोस उपाय का केले जात नाही? महिलांनी जर बघितलं, लैंगिक अत्याचाराच्या घटना बघितल्या, त्याच्या हत्या बघितल्या, त्यापेक्षा हुंडाबळीच्या केसेस जास्त आहेत, मृत्युमुखी पडण्याच्या केसेस जास्त आहेत. 2021 मध्ये जे 172 गुन्हे दाखल करण्यात आले होते ते आज 2025 मध्ये 138 पर्यंत आपण त्या ठिकाणी आलेलो आहे. परंतु 138 गुन्हे देखील त्या ठिकाणी झाले नाही पाहिजे. हे पूर्णपणे त्या ठिकाणी प्रकार संपले पाहिजे. आणि जर का आपण सर्व सभागृहातले सदस्य त्या ठिकाणी ह्या जनजागृती मोहिमेमध्ये जर का उतरलो, आपण स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, तर निश्चितप्रमाणे हे समाजामध्ये होणारे प्रकार त्यामुळे संपूर्ण त्या ठिकाणी संपून जातील. आणि सरकारच्या माध्यमातून याची बैठक घेऊन त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं बैठक घेऊन उपाययोजना देखील करण्यात येईल. राज्यातला ऑटो रिक्षांचा वाढता सुळसुळाट लक्षात घेता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आजपासून राज्यातील नवीन रिक्षा परवाने स्थगित करण्यात आलेत. केंद्रीय वाहतूक मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळासोबत चर्चा करून SOP तयार केल्यानंतरच पुन्हा परवाने देण्याचा निर्णय होणार आहे. उपनगरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी तसंच काही बांगलादेशी घुसखोरांनाही परवाने मिळाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. राज्यात आतापर्यंत सुमारे 14 लाख रिक्षा परवाने वाटण्यात आलेत. राज्यामध्ये रिक्षाचे परवाने खुले केले गेले होते, परंतु अनेक संघटनांनी, रिक्षा असोसिएशननी मागणी केली होती की रिक्षांच्या संख्या जास्त झाल्या, त्यामुळे व्यवसायावर परिणाम होतो. त्याचबरोबर अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती की वाहतुकीची समस्या प्रत्येक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात ह्या रिक्षांमुळे होते आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होतो, म्हणून काही पर्यावरणवादी लोकांनी सुद्धा मागणी केली होती. RTOच्या आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हे जेवढे काही परवाने म्हणजे 14 लाख परवाने आतापर्यंत दिले गेले होते, आज म्हणजे 9 मार्चपासून सर्व नवीन देण्याचे जे परवाने त्याला स्थगिती देण्यात आली. रॅपिडो, ओला आणि उबरच्या बाईक टॅक्सी सेवांवरही राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे या कंपन्यांचे बाईक टॅक्सी परवाने शासनाकडून रद्द करण्यात आले आहेत. शासनाच्या नियमानुसार हा परवाना बाईकसाठी असताना प्रत्यक्षात पेट्रोल बाईकचा वापर होत असल्याचं आढळून आलंय. वारंवार कारवाई करूनही नियमांचं पालन होत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तसंच पेट्रोल बाईक वापरणाऱ्या चालकांसह मालकांवरही गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिलाय. आम्ही आज निर्णय घेतलेला आहे. सुनील शिंदे जे आहेत उबाडाचे आमदार, त्यांनी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाच्या अनुषंगानं निवेदन सभागृहामध्ये दिलं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगानं त्याला जो परवाना 1 महिन्याचा तात्पुरत्या स्वरूपात दिला होता, योग्य त्या कागदपत्राची त्यांनी पूर्तता न केल्यामुळे तो रद्द करण्यात आला. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये राज्य सरकारला घेरलंय. महिला आयोगाला देण्यात येणाऱ्या निधीवरनं मुनगंटीवारांनी महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांवरती प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मध्यस्थी केली. महिलांवर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ज्यांनी 3 वर्ष पैसे दिले नसतील त्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई करणार आहे की नुसतं भाषण होणार आहे? महिला दिनाच्या संदर्भात महिला शक्तीचा जागर, नारी से नारायणी तक, अबगा नहीं है सबगा है, हे फक्त शब्दात राहणार आहे की हृदयातून हा आवाजाचा ओंकार निघणार आहे? तर मग मी जर प्रश्न केला की यानंतर आउटले जो आहे त्याच्या वारंवार फायली इथं का पाठवल्या जातात, अन्यथा मग याचा उपयोग होणार नाही. तुम्ही पैसेच देत नाही महिला आयोगाला, आउटले दाखवता. महिला आयोगाच्या मागणीनुसार निधी आपण वर्ग करत असतो. कुठेही निधीची कमतरता कधीच आता पटलावर ठेवू आम्ही तो, पण दरवर्षी आपण जेवढा निधी खर्च केला तो दरवर्षी
संकेतस्थळावरती आपण टाकत असतो. आणि अध्यक्ष महोदय, महिला आयोगासाठी निधीची कमतरता कधीच कमी पडत नाही. त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक वेळी आम्ही निधी वितरित करत असतो. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ओडिशातील राज्यसभा निवडणुकीसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बिहारसाठी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची निवड करण्यात आली आहे. हरियाणासाठी गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी यांची केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. विधिमंडळ अधिवेशनामध्ये भाजपचे काही मंत्री आणि आमदार गैरहजर राहत असल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. सभागृहात मंत्री गैरहजर राहण्याची त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. दुपारनंतर अनेक मंत्री आणि आमदार उपस्थित नसल्याचंही निदर्शनास आलंय. विधिमंडळासाठी कामगिरी सुधारण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे मंत्री आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील तर बुधवारी पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण आणि मुंबईतील मंत्री आमदारांसोबत बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्यावर आता सर्वांचं लक्ष लागलंय ते विधान परिषद निवडणुकांवरती. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येणार आहे. त्या जागेवर उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं अशी आग्रही मागणी संजय राऊतांनी केली आहे. तर राऊतांच्या या मागणीवरती भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी टोला मारलाय. उद्धव ठाकरेंना काँग्रेस विधान परिषदेची उमेदवारी देणार नाही, त्यांना सोनिया गांधींकडे जाऊन गुडघे टेकावे लागतील असा टोला बन यांनी लगावलाय. 20 आमदारांचा जो पक्ष आहे आणि इतर पक्ष, प्रमुख पक्ष, इतर पक्ष आम्हाला एकत्र बसून चर्चा करावी लागेल. उद्धव ठाकरेंची स्वतःची इच्छा काय आहे? ते आता सांगतील ना स्वतः. त्यांची इच्छा जी आहे ती माझ्याकडून व्यक्त होणं बरोबर नाही. पण आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजीने या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे. त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल. उद्धवजी विधान परिषदेत आले तर आपली अडचण होईल म्हणून उद्धवजी विधान परिषदेमध्ये येऊ नये यासाठी देखील संजय राऊत प्रयत्न करतात. ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांच्या राज्यसभेसाठी संजय राऊतांनी बॅटिंग केली, जोर लावला, तशा पद्धतीनं उद्धवजींच्या बाबतीत संजय राऊत करताना दिसत नाही. कारण त्यांना माहिती आहे की काँग्रेस उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देणार नाही. आता उद्धवजींना विधान परिषदेची उमेदवारी मिळवायची असेल तर पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या समोर जाऊन गुडघे टेकावे लागतील, राहुल गांधींसमोर जाऊन गुडघे टेकावे लागतील. मुंबईच्या मेलेडी रोडच्या आवाजाचा डेसिबल तपासला जाणार आहे. कोस्टल रोडच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेने हा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वीच कोस्टल रोडवरती नव्याने म्युझिक सिस्टीम बसवण्यात आली आहे, ज्यातून जय हो या गाण्याची धून ऐकायला मिळते. मात्र या आवाजाचा नागरिकांना त्रास जाणवू लागलाय. मेलेडीच्या आवाजामुळे रात्री झोप येत नाही अशी तक्रार बीच कँडी रहिवाशांनी केली आणि त्यानंतर कंत्राटदाराला मेलेडी आवाजाचा डेसिबल तपासून आवाज कसा कमी करता येईल यासाठी काम करण्याचे निर्देश महापालिकेने दिलेत. भिवंडीच्या कचेरीपाडा परिसरामध्ये लाकडाच्या वखारीला आग लागली आहे. लाकडी वखारीमध्ये मोठ्या प्रमाणात बांबू साठवणूक करण्यात आलेली होती. अज्ञाताने गवताला लावलेली आग पसरली. आगीत 3 ते 4 दुकानं जळून खाक झाली आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. यानंतर काही इतर बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांकडून भेटीगाठीचा सिलसिला सुरूच आहे. आज त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी VSR कंपनीच्या मालकांवरती निशाणा साधला. अजितदादांच्या विमान अपघातामध्ये पिंकी माळी हिचाही मृत्यू झाला होता. मात्र यानंतर VSR कंपनीने कोणत्याही प्रकारची मदत या कुटुंबाला केली नसल्याची तक्रार आमदार अमोल मिटकरींनी केली आहे. तर पिंकी माळीच्या आईच्या तब्येतीबाबत सभागृहात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडली असल्याची माहिती दिली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील प्रमुख कमावती मुलगी आकस्मिक गेल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या आई सौ माया माळी या धक्क्यातून अद्याप सावरलेल्या नाहीत.
त्या शुश्रूषा रुग्णालय दादर येथे ICU मध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 20वा वर्धापन दिन पार पडला. यंदाचा वर्धापन दिन सोहळा रायगडाच्या पायथ्याशी साजरा करण्यात आला. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मनसेकडनं आज नव्या सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. राज ठाकरेंनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विकास, अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या हितासाठी झटणारी एक संघटना ही कल्पना घेऊन पक्षाची स्थापना झाली होती. गेल्या 20 वर्षात प्रचंड बदल झाले आहेत. महाराष्ट्रात पूर्ण एक नवीन पिढी आता मतदार झाली आहे, असंही राज ठाकरेंनी म्हटलं. तसंच ठाकरेंच्या सेनेनंही मनसेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मनसेच्या वर्धापन दिनी शर्मिला ठाकरे यांनीही सदस्य नोंदणीचा फॉर्म भरला. वर्धापन दिनाचं औचित्य साधत मनसेकडनं सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आलाय. अहिल्यानगर महापालिकेमध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौर ज्योती गाडेंनी धारेवर धरलं. महापालिकेत पाहणी करताना तब्बल 41 कर्मचारी आलेच नसल्याचं महापौरांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर महापौरांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. सूचना करून सुद्धा मी आज अचानक 10 वाजता येऊन भेट दिली तर इथं 150 कर्मचारी काम करतात पालिकेत. त्यापैकी म्हणजे 41 जण लेट आले. एवढा पालिकेचा कामाचा ढिसाळपणा इथं दिसून येतोय. तर अशामुळे नागरिकांना प्रॉब्लेम निर्माण होतात. परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड येत्या 18 मार्चला होणार आहे. दरम्यान 24 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेबाहेर ठेवत इतर पक्षांना एकत्र करून अध्यक्षपद शिवसेनेला देण्याची खेळी राष्ट्रवादीने केल्याची चर्चा आहे. मात्र यावर बोलताना परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी परभणी जिल्हा परिषदेत भाजपा सर्वात मोठा पक्ष असून अध्यक्षही भाजपाचाच होणार असा विश्वास व्यक्त केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खेळीला भाजप शह देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. महायुतीच्या बाबतीमध्ये आमची पुढच्या आठवड्यामध्ये बैठक होणार आहे. त्यानंतर सगळं काही कळेल. अध्यक्ष तुमचा होईल का? निश्चितच चालू आहे. सगळ्यात मोठा पक्ष जिल्ह्यामध्ये भाजपा आहे, म्हणून जिल्हा परिषदचा अध्यक्ष भाजपाचाच होणार. पुण्यातली भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर झाली आहे. भाजपकडनं निलेश कोंढाळकर, प्रियंका शेंडगे, विश्वास ननावरे, राजेंद्र काकडे, रवी साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित आणि उदय लेले यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी आज आंदोलन केलं. निकष बाजूला ठेवत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. हातात बॅनर घेत विरोधकांनी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. सलोना ते चिखलदरामध्ये बच्चू कडू यांची भव्य पदयात्रा निघणार आहे. मेळघाटातील लोकांच्या मूलभूत समस्यांसंदर्भात बच्चू कडूंनी 1 मार्चपासून मेळघाट संघर्ष आणि कर्जमाफी आठवण यात्रा सुरू केली आहे. मेळघाटच्या प्रश्नांसाठी लढा थांबणार नाही. गरज पडली तर हातात त्रिशूल घेऊन तहसील कार्यालयामध्ये घुसून तांडव नृत्य करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. त्यानंतर मंत्री उदय सामंत आणि प्रकाश आंबेडकर कडूंची समजूत काढण्यासाठी दाखल झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवाकर गमे यांनी लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पुलगाव पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित मुलगी 2022 मध्ये अवघ्या 17 वर्षांची असताना आरोपीने तिला नोकरीचं आमिष दाखवत तिच्याकडे सातत्याने लैंगिक शोषणाची मागणी केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीच्या कुटुंबाशी आरोपीचे जवळचे संबंध असल्याची माहितीही आहे. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती भारतीय क्रिकेट संघाने 2020 विश्वचषक जिंकला. टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरामध्ये जल्लोष करण्यात आला. आज लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात टीम इंडियाचं कौतुक करण्यात आलं. भारतीय क्रिकेट टीम की इस जीत से पूरे देश में उत्साह और खुशी का वातावरण है. भारतीय खिलाड़ियों ने पूरे टूर्नामेंट के दौरान अनकुरणीय कौशल, दृढ़ संकल्प, अनुशासन, टीम वर्क का
अनूठा प्रदर्शन किया है। अपनी जीत से उन्होंने देश भर के लाखों युवाओं को बड़े सपने देखने और खेल में उत्कृष्टता प्राप्त करने के लिए प्रेरित किया है। ये सभा भारतीय क्रिकेट टीम को इस बड़ी उपलब्धि पर बधाई देती है और उनके उज्जवल भविष्य की कामना करती है। मुंबईच्या मेलेडी रोडच्या आवाजाचा डेसिबल तपासला जाणार आहे। कोस्टल रोडच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेने हा निर्णय घेतलाय। काही दिवसांपूर्वीच कोस्टल रोडवरती नव्याने म्युझिक सिस्टीम बसवण्यात आली आणि त्यातनं जय हो या गाण्याची धून ऐकायला मिळते। मात्र या आवाजाचा नागरिकांना त्रास जाणवू लागलाय। मेलेडीच्या आवाजामुळे रात्री झोप येत नाही अशी तक्रार ब्रिज कॅन्डी रहिवाशांनी केली आहे आणि त्यानंतर कंत्राटदाराला मेलेडी आवाजाचा डेसिबल तपासून आवाज कसा कमी करता येईल यासाठी काम करण्याचे निर्देश महापालिकेने दिले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाची आज निवड होणार आहे। पंचायत समित्यांमध्ये सभा घेऊन निवड केली जाणार आहे। सिंधुदुर्गातील सर्व पंचायत समितीमध्ये महायुतीची सत्ता आहे, त्यामुळे कोणत्या पंचायत समितीचे सभापती पद कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे। त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। कोल्हापुरातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणामध्ये पोलीस कारवाई होत नसल्याचा आरोप करत आज कोल्हापुरामध्ये निदर्शनही करण्यात आली। दसरा चौकामध्ये संविधान हक्क संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करत संताप व्यक्त करण्यात आला। या प्रकरणामध्ये लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। आम्हाला काही माहित नाही। 7 जानेवारीला ते घरातून गेले आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत त्यांचा काहीही पत्ता नाहीये आणि जे पोलिसांना आम्ही सहकार्य करायला पाहिजे ते आम्ही सगळं केलं। खरं तर 2 महिने झाले तरी काहीच पत्ता लागत नाही। पोलीस सांगतात आमचा तपास चालू आहे। पोलिसांवर आमचा विश्वास आहे, आमचा विश्वास नाही असं आम्ही म्हणत नाही, पण त्यांनी अजून खोलवर जाऊन तपास करावा। हा सर्वसामान्य व्यक्ती नव्हता। महेश पिळणकर हा सरपंच होता। जर काही माझं लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती आहे की जर काही बीडचं प्रकरण एवढं जर काही त्या तिथल्या प्रतिनिधींनी उचलून धरलं असेल तर हे प्रकरण जर काही त्यांच्या कुटुंबियांना महेश पिळणकरला न्याय द्यायचा असेल, संविधानाला, लोकशाहीला जर काही न्याय द्यायचा असेल तर हे प्रकरण त्यांनी विधानसभेमध्ये मांडावं अशी आमची त्यांना विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।